पयोक्ती निकटी तटी पुरी पुनीत पूर्वेकडे जिये स्मरण केलिया दुरित वासना ती जडे भलानुज उभा तिथे स्वजन दुःख वारावया सुभक्त हरीचा असे म्हणती लोक लाखातया. पूर्वेमध्ये ओरिसा प्रांतात जगन्नाथपुरी हे गाव. जगन्नाथाकरता जगन्नाथाचं मंदिर म्हणून ओळखलं जायचं. समुद्राच्या तीरावर सुंदर जगन्नाथाचं मंदिर होतं. त्यामध्ये सुभद्रा, बलराम आणि श्रीकृष्णाच्या लाकडाच्या ओंडक्यातून कोरलेल्या खूप सुरेख मूर्ती आहेत. दर 12 वर्षांनी त्या मूर्ती बदलतात. त्याच जगन्नाथपुरीमध्ये एक जगन्नाथाचा भक्त राहत होता. त्याची अत्यंत भक्ती होती. त्याचं नाव होतं लाखा कोल्हाटी. कोल्हाटी जातीचा, गरीब, हातावरचं पोट, जगन्नाथावर अतिशय निष्ठा. उठायचं, नामस्मरण करायचं, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय एक घासही मुखामध्ये घालायचं नाही. कोल्हाट्याचा खेळ खेळायचा, करायचा, दाखवायचा. दुसरं कुठंच जायचं नाही. त्या जगन्नाथाच्या आवारात तिथंच तो खेळ करायचा. लाखा कोल्हाटी कोल्हाटी, लाखा कोल्हाटी कोल्हाटी, साथी जया जग जेठी, लाखा कोल्हाटी कोल्हाटी. हीन कुळामध्ये जन्म जयाचा, हीन कुळामध्ये जन्म जयाचा, मोती निधीच्या पोटी, लाखा कोल्हाटी कोल्हाटी, लाखा कोल्हाटी कोल्हाटी. पंखापासूनी कमल जरीते, पंखापासूनी कमल जरीते, खुलते हरीच्या मुगुटी, लाखा कोल्हाटी कोल्हाटी, लाखा कोल्हाटी कोल्हाटी. दास गणू म्हणे शुद्ध खोबरे, दास गणू म्हणे शुद्ध खोबरे, खाऊन त्याची करवंटी, लाखा कोल्हाटी कोल्हाटी, लाखा कोल्हाटी कोल्हाटी. असा हा गरीब लाख, अतिशय गरीब, हीन कुळामध्ये जन्माला आला तरी सुद्धा भगवंतावर, जगन्नाथावर अत्यंत प्रेम. लाखा दरिद्री अत्यंत, एक कन्या तया प्रत, ती रूपवती बहुत, वाटे जन्मली रती पुन्हा. लाखाच्या कुटुंबामध्ये तो आणि त्याची मुलगी एवढंच. पत्नी नव्हतीच. लहान मुलीला सोडून केव्हाच देवाघरी गेलेली होती. ती मुलगी हळूहळू मोठी होऊ लागली, अतिशय सुंदर दिसू लागली. गरीब घराण्यात असून सुद्धा तिचं नाव चंदा. रतीप्रमाणे सुरेख दिसायची. बालपणापासून समंजस, वडिलांच्या कामात मदत करायची. कधी दोरीवर सरसरसर चालत असे, कधी कोलांट्या मारी. नियमित कसरतीने तिचं शरीर सुडौल आणि निरोगी झालं होतं. वडिलांच्या ईश्वर भक्तीची त्यामध्ये भर पडलेली होती. हळूहळू चंदा मोठी होऊ लागली. सुरेख, गोरीपान, हरणाच्या पाडसासारखे डोळे, रतीला लाजवेल असं रूप होतं तिचं. तारुण्यात आली मग मात्र वडिलांच्या जीवाला घोरच. गरिबाच्या घरात सौंदर्याचं वरदान म्हणजे काळजीच की हो.
अनेक लोक खेळ बघायला यायचे. त्या मुलीला कसरत करताना बघायचे. ही गर्दी लोटायची. कोणी शिट्ट्या वाजवायचे, कोणी टाळ्या वाजवायचे, अगदी डोळासुद्धा मारायचे. भरपूर पैसा जमा व्हायचा. मग ते लाखा नामस्मरण करायचा, देवाला नैवेद्य दाखवायचा. त्या आलेल्या पैशातून देवाचा एक भाग काढला जायचा. कन्या तरुण होऊ लागली आणि मग काय, अनेक तरुण पुन्हा तिचे खेळ बघायला येऊ लागले. एके दिवशी लाखाने आपल्या मुलीला सांगितलं, पोरी जप बरं. अगं, हे तारुण्य म्हणजे फार वाईट आहे गं. तुला जपायला पाहिजे. नीतीनं वागलं पाहिजे. ग तारुण्य हे तव मुली मज फास वाटे, बानी तिच्या पदपथावरले सराटे. बाहा तुझा समज निर्मल कामनेला, आला अही गमत दंश करावयाला. पोरी, हे नीतीच्या मार्गावरचे काटे आहेत बरं. पाय घसरायला वेळ लागत नाही. मग तिच्या बाहेर जाण्यावर जरा बंधनं घालू लागला. इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, लवकर ये असं सांगू लागला. तरुण वयात आलेल्या पोरीला काही हे पटत नव्हतं. असंच एकदा काय झालं, तिथं खेळ चालू होता. या कोल्हाट्याच्या खेळामध्ये दोरीवर ही आपली चंदा चालत असे. दोन बाजूला खांब रोवलेले होते, मध्ये दोरी बांधलेली होती. तो डोंबाऱ्याचा कोल्हाट्याचा खेळ चालू होता. दासगणू महाराज वर्णन करतात. उमग खेळाशी आली कोल्हाटीण रंगाची. उमग खेळाची आली कोल्हाटीण रंगाची. विश्वास स्तंभ साचार तो होत केवढा थोर. भावाचा बांधुनी दोर फिराया ती जशी. आली कोल्हाटीण रंगाशी. सत्कर्म हाची गे थाल या दोरावर ठेवियला. त्यात उभी भक्ती वेला सावरी तोलाशी. आले कोल्हाटीण रंगाशी. हाती बांबू पाप पुण्याचा आधार न सोडी त्याचा. घेई आनंद स्वानंदाचा सावरी तोलाशी. आली कोल्हाटीण रंगाशी. गणू म्हणे उड्या जरी मारी ना सागरी दृष्टी ती सारी. ही येईल किमया सारी वंदिता गुरुशी. आली कोल्हाटीण रंगाशी. असा हा चंदाचा खेळ चालला होता. भगवंतावर भक्ती हाच भावाचा दोर बांधलेला, विश्वासाचे दोन खांब आणि सत्कर्माच्या थाळीवर ती पुढं जाते. तोल सावरण्यासाठी हातामध्ये पापपुण्याचा बांबू घेतलाय. ब्रह्मानंदात तोल सावरत पुढं चालली आहे. असंच या अंबा मातेचं वर्णन आहे ना. तसंच हे वर्णन हा लाखा करत होता. असा खेळ चालला होता. गर्दीत जमली होती. चंदाच्या दोरीवरनं चालणं, तोल सावरणं, टोक बघत होते. आणि तेवढ्यात तिथून त्या देशाचा राजा घोड्यावरून चालला होता. गर्दी पाहून थांबला. बघतो तर काय, अतिशय सौंदर्यवती अशी चंदा दोरीवरचा खेळ खेळते. तिचे वडील म्हणजे लाखा कोल्हाटी ढोलक वाजवतोय. चंदाला पाहून राजा थक्क झाला. अतिशय सुंदर तिचं सुरेख कसरतीने सुंदर असलेलं शरीर, रूप, लावण्य पाहून राजा मोहित झाला. त्याच्या पुढं चंदाच दिसत होती. राजाचा पाय काही तिथून निघेना. मागोमाग त्याच्या खेळ जिथं असेल तिथं तो जाऊ लागला. असं म्हणतात, कामातुराणाम भयम न लज्जा. युद्धात आणि प्रेमात सगळं काही क्षम्य असतं.
जिथे जिथे राजा मागे मागे जाऊ लागला, अगदी ती पाणी आणायला जायची तेव्हा सुद्धा राजा तिच्या मागे जायचा. सुरेख आवाजात ती गाणं गायची, भक्तिगीत गायची. मुरली कशास्तवती ही अधरी धरली. तिचा आवाज पण सुंदर होता, जसं रूप तसा आवाज. राजा तिच्या पुढे जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, हे सुंदरी, तुझं रूप पाहून मी अगदी लुब्ध झालो. मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. अगं, तुझं रूप जितकं सुंदर आहे तितकंच तुझा आवाज पण गोड आहे. मला तू खूप आवडते. रंबोरूवरी तू मला वरी, मग तुझे दारिद्र्य हे नाशिले. तारुण्ये तुझ्या तनु श्रमणी, की आज शृंगारिले. जाई मालतीला बहार असता, भोगता तिला पाहिजे. माझी या वचना समान म्हणून वायदमा देजे. राजाने चंदापुढे लग्नाचा प्रस्ताव मांडला. सुंदरी, मी तुझं सगळं दारिद्र्य नष्ट करीन. अगं, जाई मालतीला जोपर्यंत बहर असतो तोपर्यंतच लोक विचारतात. एरवी कोण विचारेल? तू चल माझ्याबरोबर. तुझं तारुण्य, तुझं सौंदर्य यांनी मी लुब्ध झालोय. चल माझ्याबरोबर, मी तुला राणी करेन. चंदा म्हणाली, छे छे, अहो तुम्ही कुठं, मी कुठं? अहो कुठं इंद्राचा ऐरावत, कुठं शांभट्टाची चट्टाणी. मी गरीब लाखाची मुलगी आहे. मी नाही तुमच्याबरोबर येऊ शकत. तुमची माझी संगत जुळणं अशक्य आहे. म्हणते, तुझी माझी संगत केवी जडे, लाला संगे लालडी शोभे. लाला संगे लालडी शोभे, खुलते नसिकता खडे. तुझी माझी संगत केवी घडे. नाही नाही, तुमची माझी संगत शक्य नाही हो. तुम्ही कुठं, मी कुठं? मी साधी गरिबाची मुलगी. नाही नाही नाही, मी नाही येऊ शकत. मग राजा म्हणाला, अगं, शंकर स्मशानात राहतो, कोपीनं वस्त्र नेसतो, भस्म धारण करतो, म्हणून काही शंकराला कोणी कमी लेखतात का? अगं, तुझं सौंदर्य गरिबीतलं असलं तरी ते सौंदर्यच आहे ना. त्यामुळं काहीच कमीपणा तुझ्या सौंदर्याला येत नाही. चल तू. राजा पुन्हा पुन्हा आग्रह करू लागला. मग ती म्हणाली, मला कसं शक्य आहे हो, मी मुलगी आहे, माझ्या वडिलांचा मला धाक आहे. अहो, त्या काळामध्ये वडिलांचा धाक मुली पाळत होत्या, आजच्यासारखं नव्हतं. ती म्हणते, स्वतंत्रता नामुळे मज मी माझ्या की अधीन पितयाच्या. त्यांच्या संमती वाचून गोष्टी न घडणे उचित प्रेमाच्या. अगं, आपण दोघं एकमेकांना आवडतो ना, मग झालं तर. मी या बीबी राजी तो क्या करेगा काजी. कशाला पाहिजे तुझ्या वडिलाची परवानगी? हो नाही हो, असं नाही. मग मला सांग, शकुंतलेने ज्यावेळेला दुष्यंताशी विवाह केला तेव्हा काय कण्व मुनींना विचारलं होतं का? जगन्नाथ पंडितांनी लवंगीशी विवाह केला तेव्हा काही विचार केला का? असं म्हणतो, कण्व मुनीच्या त्या शकुंतले लागे, कण्व मुनीच्या त्या शकुंतले लागे. भूप येऊन दुष्यंतवरी अंगे, त्याच वेळी तो कण्व कुठे होता, विचाराया त्या गोष्टी आण आता. काही तुझ्या वडिलाचा विचार करायची गरज नाही. आपण तुझ्या वडिलांची चांगली सोय बघू, चांगलं करू. काही काळजी करू नको, त्यांना आराम मिळेल, काम करावे लागणार नाही. अखेर राजाने परोपरीने सांगितलं. आणि चंदासुद्धा काय हो, तरुणच होती आणि तीही त्या मोहाला बळी पडली. आणि एके दिवशी काय झालं, सकाळी लाखा उठला, बघितलं, मागच्या अंगणामध्ये गेला. इकडं बघतोय, चंदा कुठं गेली गं?
इकडे नाही, तिकडे नाही, परसदारी नाही, अंगणात नाही. अहो, नदीवर सुद्धा जाऊन बघितलं पाणी आणायला गेली म्हणून. पण पोरगी मात्र घरामध्ये नाही गेली. कन्यका निघोन खेळा प्रती पडले शून्य. त्या लागी त्या उपोषण घडू लागले लाखाचे. चंदा राजाच्या मागोमाग निघून गेली. लाखा मात्र बेचैन झाला, दुःखाने व्याकुळ झाला, देवाची करुणा भाकू लागला. कुठं गेली मुलगी, कुठं गेली? खेळ बंद पडला, खेळ बंद पडला. उपाशी लाखा देवाला नैवेद्य नाही, नामस्मरण करत देवापुढं बसलाय आपला. चंदा मात्र तिकडं आनंदात होती, सुखोपभोगात होती. वडिलाबद्दल खंत मनात होती. तिने वडिलांना काही शिदा पाठवला, काही जेवणाचं पाठवलं. राजा म्हणाला, तुझ्या वडिलांना इकडंच फार तर बोलून घे. लाखाला निरोप तिने दिला. पण लाखाने सांगितलं, छे, मी इथं जगन्नाथाच्या प्रांगणात मध्येच माझा खेळ करीन, मी इथंच राहीन, मी कुठेही सोडून जाणार नाही. अन्यत्र ना मदीय खेळ कुठेची होई, यारा उदाविण तुला कतुवर्म काही. येथेच तिष्ठतासे यजमान माझा, देवादिदेव हरिहा यदुराज माझा. मी खेळ करतो ते फक्त जगन्नाथासाठी, मी इथून सोडून कुठं जाणार नाही. आता मात्र भगवंताला चिंता पडली की हो, आपला हा लाखा कुठंच जात नाही, हा उपाशी, त्याची लेक तर निघून गेलेली. देवाला काळजी. म्हणतात ना, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. देवा काय झाले, लक्ष्मीने विचारले. चिंताग्रस्त का? अहो काय करू, माझा भक्त उपाशी आहे. लक्ष्मी म्हणाली, थांबा. आधी माया लक्ष्मीने एका वृद्ध स्त्रीचं रूप घेतलं आणि चंदाच्या घरी ती गेली. महालामध्ये, चंदा, अगं मी तुझ्या आत्या तुला भेटत आले. तुला आठवते का, तू जेव्हा अगदी लहान होती ना, तुझ्या आईचं बालपण करायला मी आले होते. परत मी नाहीच ग येणं झालं. अगं पण काय ग, तू बापाला टाकून आलीस. बिचारा उपाशी एकटा राहतोय, अशी कशी उतान काढ. सर्वस्व तू, बापाचं सर्वस्व म्हणजे तू, उलट्या काजाची कशी ग. पण ती म्हणाली चंदा की नाही हो, मी त्याला शिदा पाठवला, पण नाही, बाबा काही येत नाही आहेत. लक्ष्मी पुन्हा आदिमाया परत आली. आता भगवंतांना काय करावं सुचेना. स्वप्नात गेले. लाखाला सांगितलं, अरे लाखा, राजाच्या स्वप्नात गेले. राजाला सांगितलं की तू अन्नछत्र उघड आणि माझ्या लाखाला जेवायला घाल. माझा निस्सिम भक्त उपाशी आहे. पुन्हा लाखाच्या स्वप्नात गेले. एके दिवशी जगन्नाथ स्वप्नी सांगे लाखास, वृत्ती घ्यावी आयाचित, उपोषण हे बरे नाही. लाखा, उपोषण करू नको बाबा. ते अन्नछत्र राजाने उघडले ना, जा आपला तू आयाचित वृत्ती घे, चालते, काही हरकत नाही. देवा, मी धडधाकट आहे आणि मी आयाचित वृत्ती घेऊ? नाही, आयाचित म्हणजे कोण असतो की ज्याला काही हात नाही, पाय नाही, लंगडा आहे काहीतरी, असं म्हणतात. पांगला खुदा आंधळा लुला बावला, अशाच्या साठी बोलिले आयाचित, वृत्ती पहा जगजेटी. बोलिले आयाचित, वृत्ती पहा जगजेठी. देवा, काम केल्याशिवाय मी लोकांकडून फुकटचं अन्न नाही घेणार. नाहीतर बघा, आपल्याला मिळतंय म्हणलं की कुठेही जातात लोक. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, आता 5 दिवस आले. देवाला काळजी, काय करावं सुचत नव्हतं. चिंतामग्न देव झालेले. कसं बरं याला जेवायला घालावं, कसं जीव वाचवावा ह्याचा. लक्ष्मीला म्हणाले, आता कमलजे मला सुचली एक युक्ती बरी, निरालसपणे करू आपण त्याची सेवा खरी. तू हो तदीय कन्यका
नच अशक्य काही तुला, जगात तुझियामुळे जगपणा पहा की आला. देवी आदिमाये, सगळे उपाय झाले, मी थकलो ग, काही उपयोग नाही. माझा लाडका भक्त उपाशी आहे. एक युक्ती सुचली आहे बघ. निरलस आणि निरपेक्ष अशी आपण भक्ताची सेवा करू. लाखाला त्याची मुलगीच वाचवेल बघ. पण मुलगी तरी येऊ शकत नाही. मग तुला त्याची कन्या व्हावे लागेल, तरच लाखात त्याचं दुःख विसरेल. आधी मायाच ती हो, काय काय खेळ करू शकते. हा प्रपंच तर तिने मांडला आहे ना. अंबेने भगवंताला संमती दिली. आणि मग काय, झाली श्री अंबा जगदंबा, कोल्हाटीण जगदंबा. झाली श्री अंबा जगदंबा, कोल्हाटीण जगदंबा. वेणी फुलाची सोडून न्याली, वेणी फुलाची सोडून बांधी, अंबाडा ही आदिशक्ती. पंचंग घालुनी लुगडे ल्याली, पंचंग घालुनी लुगडे ल्याली. कंठी पिवळे पिवळे मोती, कोल्हाटीण जगदंबा. झाली श्री अंबा जगदंबा, कोल्हाटीण जगदंबा. वेणी सोडून आंबाडा बांधला, काष्ट्याचं लुगडं पंचंग घालून नेसलं, रंगीबेरंगी गळ्यात माळा घातलेली जगदंबा माता सर्वसामान्य कोल्हाटिणीच्या वेशात आली. भक्तासाठी देव काय करत नाही सांगा. आणि कोल्हाटिणीचा वेश घेऊन त्या लाखाच्या झोपडीमध्ये, झोपडीपाशी आली. बाबा बाबा मी आले, बाबा बाबा मी आले. बाबा माझं चुकलं, मला माफ करा, मी तुम्हाला सोडून गेले, चुकलं बाबा. लाखाने लेकीला पाहिलं मात्र लाखाला वात्सल्याचा बाणा फुटला. लेकीसाठी आसूसला जीव आनंदला, सर्व दुःख विसरला. बोलता बोलत मुलीशी बोलत राहिला. इतका आनंद झाला, तिला जवळ घेतलं. सकाळ केव्हा उजाडली, रात्र केव्हा सरली कळलं नाही. आता जगदंबा खेळ करायला तयार झाली. सकाळी सकाळीच एक ढोलकीवाला दारात आला. या जगदंबेच्या खेळाबरोबर ढोलकीवाला पण सिद्ध झाला होता. लाखाच्या अंगात काही त्राण नव्हतं, म्हणून तो ढोलकीवाला ढोलकं वाजवायला आला. दुसरा तिसरा कोणी नव्हता हो, तो आदिमाईच्या सोबत जगन्नाथ होता. सगुण गुण माया आली कोल्हाटीण खेळाया, सगुण गुण माया आली कोल्हाटीण खेळाया. प्रपंचाचा रोविला वेळू, महाशून्यात लांडीला खेळू. ब्रह्मा विष्णू तयाचे बाळू, लागती पाया. आला निर्गुण पुरीचा कोल्हाटी, सोहम शब्दे ढोलके पेटी. उघडून चैतन्याची पेटी, चला ग पाहूया. आली कोल्हाटीण खेळाया, उमग खेळाया. कोल्हाटिणीचा खेळ सुरू झाला. आदिमाया ढोलक्याच्या तालावर बांबूच्या आधाराने दोरीवर चालू लागली. आणि ढोलकं वाजवतोय तो प्रत्यक्ष जगन्नाथ. आदिमायेचा खेळ तो बघायला इतकी गर्दी जमली की बस. गर्दी जमली खेळ पहाया, असंख्य जमले जनत्या ठाय. रीग मिळे ना पुढे जावया, राजे अमीर उमरावाचे. गोरगरीब जे उभे ठाकले, बंदोबस्ता शिपाई ठेले. अंतरिक्षी जे सुरवर आले, पंचवदन विरूपाक्ष सदाशिव. शिवंगणाचा मेळा अभिमन, कौतुक हरीचे पाहू लागले. जो तो आपल्या आसनी डोले, जो तो आपल्या आसनी डोले. वाहवा 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 जगते जनते म्हणते, मोर्या पुतळ्या होऊन फेकती. कुणी दुशालू शाली देती, निर्धन जनते टाळ्या पिटती. निर्धन जनते टाळ्या पिटती. दास गणू म्हणे सोहळ्या प्रती.
वंदन करण्या उरली न शक्ती. खेळ रंगात आला. जगदंबाचं त्या चंदाच्या रूपामध्ये खेळ करते. देव खेळ पाहायला आलेत सगळे योगायोगाने. राजा तिथनं चाललेलाच होता ते. आणि ते पाहिलं तर आपलंच ध्यान, अहो दोरीवरनं चालते, लोक टाळ्या पिटतायत. अहो महालात चंदा कुठे आहे? आधी होती दासी, पट्टराणी केले तिशी, तिचा एळकोट जाईना, मूळ स्वभाव जाईना. राजाचा संताप अनावर झाला. संतापाच्या भरात घरी आला. चंदा, चंदा तू कुठे आहेस ग? अगं तुला लाज कशी वाटली नाही? मी तुला राणी केलं. कपट कुलटे तुझे मद शिकले, व्यर्थ म्या तुझेवरी प्रेम केले. अगं तुला तिथून दासी असताना तुला गरिबाची महालात आणलं. तू काय केलंस? तू पुन्हा तिथं कोल्हाट्याचा तिथं खेळ करायला गेली? चंदा म्हणाली, नाही हो, मी नाही गेले, मी कुठंच नाही गेले, मी इथंच आहे महालामध्ये. असं भलतं बोलू नका हो. बोलू नका भलते नाथा, सजल गनाशी सोडून जाते, रुचेल कसे मयुराते नाथा. बोलू नका भलते. तू खोटं बोलतेस. आत्ताच चल आणि बघ तिथं. तिला आपल्या पत्नीला घेऊन राजा राणीला घेऊन तिथे आला. तिथं दुसऱ्या दिवशी दोघे जण आले खेळ पाहावया लागून. आपल्या परी नाचता कोल्हाटीण, पाहता चकित जागली. चंदा तिथं आली. बघती तर त्या दोरीवर कोल्हाट्याचा खेळ चालू आहे. ढोलकं वाजवणारे आहे. चंदा धावत धावत वडिलांकडे गेली. बाबा बाबा, मी तुमची चंदा आहे, मी तुमची चंदा आहे. खेळ चालू होता. दोरीवरच्या आदिमाईचा खेळ चालू होता. क्षणामध्ये चंदा मी पाहिलं तर दोरी नुसती चालत होती. ढोलकं नुसतंच वाजत होतं. हा सर्व प्रकार लक्षात आला चंदा. लाखाच्याही लक्षात आला, भगवंता, जगन्नाथा, आपण माझ्यासाठी धावून आलात. जगदंबा मातेने कोल्हाटिणीचं रूप घेतलं. माझं भाग्य थोर. चंदाने, देवा, तो संत होता. लाखा कोल्हाटी सुद्धा संत होता. त्यावेळेला चंदाच्या लक्षात आलं आपल्या वडिलाचं संतत्व. चंदा आणि राजा दोघंही खजील झाले. आणि तिथं परमेश्वर प्रगट होऊन त्याने त्यांना दर्शन दिले. लाखाला दर्शन दिले. प्रगटकला की जेथे ईश जगन्नाथ, लाखा हृदय धरुनी नयनी वाटे पूर. अशा प्रकारे नामस्मरणामुळे, भक्तीमुळे लाखाने देवाला, आधी मायेला जिंकलं.